चला जाऊया मॅच कडे. सलामीची जोडी मैदानात आतिश आणि रवी, तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विनायक. पहिला बॉल विनायकचा यावेळी पाहायला मिळेल. अगदी जर पाहायला गेलं तर मिरचोली एंड कडून गोलंदाजी करताना दिसणारा हा गोलंदाज. पहिला बॉल विनायक, फायर अँड फाईट. पहिल्याच बॉलवरती सकारात्मक पवित्रा सध्या मैदानात घेतलाय. एक धाव यावेळी कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा हा श्री गणेशा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशजी दळवे आपण मंचाकडे या. थोडा मगाशी नेटचा इश्यू होता त्यामुळे थोडा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. हाय व्होल्टेज ड्रामा होता. अपलोड झाली होती मॅच, ती पाहू शकता तुम्ही. दरम्यान मी तर आल्यापासून बघतोय आजची पहिली रजनी आपल्या स्पर्धेची. कैलासजी वैकरे आणि त्यांच्या सुपुत्राचा जो बॅनर आहे अगदी ज्या ठिकाणी लागला ना तिथे सहजरित्या षटकार येणं अपेक्षित आहे, परंतु कोणत्याही बॅटरकडून अद्यापपर्यंत तो षटकार आलेला नाही आहे. तब्बल तिथं षटकार आला तर जितके षटकार येतील त्या बॅनरवरती तब्बल 1000 रुपये प्रति षटकाराला मिळणार आहेत कैलासजी वैकरे यांच्याकडून. विनायकचा बॉल आउटसाइड द लेग स्टंप, इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. बघा कैलासजी वैकरे तुम्हाला चॅलेंज केलं जातंय खरं म्हणायला गेलं तर अजिंक्य पवार यांच्याकडून. ते म्हणतात एक वाक्कच्या टीम मध्ये मी जर असेल तर पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकेल. मी तर म्हणेल मॅच खेळू नका, फक्त गोलंदाजीला कैलास असतील, तुम्ही बॅटिंग करा अजिंक्य पवार, तरी मंजूर. हा डॉट बॉल. हा हे तर मी तेच सांगतोय ना की मॅच कशाला पाहिजे. सामना संपल्यानंतर आपण मैदानात जाऊच या. एकीकडे कैलास गोलंदाजी करतील, तुम्ही बॅटिंग करा अजिंक्य, आम्ही कॉमेंट्रीज करणार. पियुष पाटील यांचं दमदार आगमन. चांगला बॉल, गुड लेंथ. अगदी मी तर म्हणेल वेगावरती स्वार झालेत. 3 बॉल फेकलेत, एक चुकीचा बॉल अधिकृत. 3 बॉल आपण धावफलकावरती अनुभवतोय आणि 2च धावा या धावफलकावरती लागल्या गेला 3 बॉलच्या समाप्तीअंती. समोर आहे बॅटर आतिश. प्रेशर क्रिएट केलं गेलंय मैदानात, आपण पाहतोय. सिंगल रोटेट झाली आहे. धावसंख्या पुढे सरसावते 3 आकड्यावरती. सामन्यातली एक लय आहे खरं म्हणायला गेलं तर या सगळ्या गडबडीत 15 मिनिटे वाया गेली. पियुषजी पाटील यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. दादा बहुतांशी सेकंड उरकून आले का नाईट उरकून आले पियुष दादा? घुटना टेक आणि तमाशा देख, बारी बारी सबकी पारी असा प्रकार सध्या मैदानात. आणि इथे गोलंदाजाची बारी होती, आता मात्र बॅटरची पारी. इथे येतोय तर मात्र चौकार. चार धाव्यांच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली आहे 7 आकड्यावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. आज 8च मॅच होत्या खऱ्या म्हणायला गेलं तर, तरी सुद्धा 4 वाजतीलच. हा चांगला बॉल, षटक क्रमांक 1 समाप्ती पथावरती. फार चांगलं षटक पाहायला मिळालं. चौकार आले, डॉट आले, वाईट आले, एकेरी धावा आल्या. सगळं समीकरण या षटकामध्ये जुळून आलं आणि टोटल मात्र पोहोचले आहे ते आता स्वर्गीय सुनील 11B टीमची 7 आकड्यावरती. डीजे महाराष्ट्र
ओके ओके, चालेल चालेल, काही हरकत नाही आहे. माईक चालू ठेवलाय त्यांनी, हेच आमच्यासाठी महत्वाचं आहे. असं चालायचं, थंडी आहे भाऊ. सध्या कॉमेंटेटर, त्याच्यानंतर डी जे मास्टर आणि लाईव्हची टीम विथ अंपायर, अंपायर पण घ्या, या 4 जणांची अशी दमछाक चालू आहे. डे की नाईट, डे की नाईट. पियुष पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जॉन टी दळवी, अर्थातच ज्ञानेश्वर दळवी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. दादा परवा अगदी मधला दिवस घेतला तुम्ही. स्पर्धा आपली 5 रात्री आहे. चांगला फटका, यावेळी मात्र क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय. उचलणार फेक करणार तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि इथे तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. अफलातून अफलातून काय चिकी सिंगल चोरले. मी तर म्हणेल चपलाई फार चांगली आहे दोन्ही प्लेयरच्या बाबतीत. विचार करायला गेला या 3 धावा फार महत्व देऊन जाणार आहेत या मॅच मध्ये. पिंपलोली टीम खरं म्हणायला गेलं तर अगोदरच्या सामन्यात फार मोठ्या चुका जरूर झाल्या होत्या. आतिश कोलंबेची जी झेल सोडली होती ती जर पकडली असती तर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आली नसती, प्रेशर क्रिएट झालं नसतं. परंतु असो, या ठिकाणी मात्र ती धाव कंप्लीट झाली नाही. ही फार मोठी शोकांतिका चांदई टीमसाठी पाहायला मिळाली. कारण असं म्हणतात ना की निर्णय घेतला आणि शेवटच्या क्षणाला चुकला. अजय आपण पाहतोय, चांगला फटका आहे अजयला. आता दिवसाचा सूर्य रात्रीत दाखवलाय आणि सांगून देतोय गुड मॉर्निंग करण्याची वेळ जवळ येते. अर्थात त्याचा येतोय खणखणीत दणदणीत आतिशच्या बॅट मधून आतिश ब्रँडेड सिक्सर. दादा बहुतांश आता हेच होतं नाईट क्रिकेटला ना, आम्ही पाहतो षटकारच्या बॉलवरती आला तो बॉल रिटर्न होतो बहुतांशी. कारण पाठी राखी इथे येत ना, षटकारांनी सामन्याची रणनीती बदलली आणि इथे 16 धावा धावफलकावरती. मी मागच्या स्पर्धेला योगेश कांबेरेंनी मारलेला बॉल दुसऱ्या दिवशी शोधून आणला. आणखी एक चांगला स्ट्रोक, परंतु इथे ईट का जवाब पत्थर, टी फॉर टॅट, जशास तसं दिलं गेलेलं उत्तर. विकेट. इथे आले विकेट. हा काका तुम्ही ते स्वतः त्यानंतर आल्यावर, मी मगाशीच अनाउन्समेंट केली आहे. कोणी पारितोषिक दोन्ही टीमने आणू नका. तुम्हाला द्यायचे तर तुमच्या प्लेयरला स्वतःहून नंतर द्या. खंडू खंडू आपण पाहतोय वन डाऊनच्या विकेट वरती. अनेक स्पर्धा या फलंदाजाने गाजवल्यात. आजही मला ओमकार आषाणीच्या पहिल्या पर्वाची आठवण होते. आउटसाइड द ऑफ स्टंप,
ऑफिशियल संदीप गायकवाड बर रात्री पहाटेच्या वेळी मैदानात कवायत सादर करतायत. जमिनी समांतर हात करून सांगतायत की हा बॉल वाईट. चांगला बॉल. फार चांगली अटॅकिंग पॉवर आता मैदानात पाहायला मिळतीये अजयच्या माध्यमातून. अजय पहिल्या 2 बॉलवरती धावा खर्च जरूर झाल्या, परंतु त्याच फलंदाजाला परतीचा प्रवास करायला तुम्ही भाग पाडलं. पुन्हा एकदा फटका उचललाय. नो मॅन झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्यपूर्ण खराब बॉलची वाट पाहावी लागते. खराब बॉल आला तर एखादा मोठा फटका त्याच्यावरती अर्जित करावा लागतो. मी म्हणेल स्वर्गीय सुनील इलेव्हन बीड संघ फार चांगल्या परफॉर्मन्समध्ये पाहायला मिळतोय आणि त्याने क्रिकेटच्या जीवनदायिनीला जिवंत सुद्धा ठेवलं आहे. म्हणजे 1-2 जे कॉन्सन्ट्रेट आहे ते पण सुद्धा चांगलं आहे. बॉल चांगला आहे. गुणवत्ता सिद्ध केले अजयने यावेळी. इथे डॉट आलाय. दोन षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 19. 19 धावा एका विकेटच्या नुकसानीनंतर. भारत चला स्पीडअप करा प्लीज. विलंब होतोय. फलंदाज इथे बाद होईल. खिलाडू वृत्तीची दाद द्यावी लागेल. अगदी पंचांचं पिंगरा पोहोचण्याच्या अगोदरच बॅट्समनने क्रीज सोडली. फार चांगली. यावेळी मात्र रवीच्या पारीचा अंत होईल. कॅमेरामन फार चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाते. अचूक कॅमेरा अगदी क्षणचित्रे ज्या पद्धतीची टिपली जात आहेत. अर्थातच मला वाटतंय सचिन कॅमेरामन, प्रवीण आणि अजय गवली सुंदर कामगिरी आहे केटीसी टीमची. भारताला पहिल्या बॉलवरती त्याने धक्का निर्माण केलाय. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. 19 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. चला पिंपलोरी टीम डोंट वेस्ट टाइम. उचलून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट होते. या क्षणी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा समतोल सध्या पिंपलोरी टीममध्ये पाहावयास मिळत नाहीये. फिल्डिंगचं एक तंत्र असतं. हे तंत्र तुम्हाला जपावं लागतं.
प्रत्येक बॉलवरती धावा जर खर्च झाल्या तर मात्र त्रासात जरूर येणार, कारण अद्यापपर्यंत आपण पाहतोय ना 1-2 3 कधी आल्या 2 कधी आल्या हा सगळा प्रकार आहे मैदानात. इथे आता फलंदाजाला परतीचा प्रवास करायला भाग पाडलं जात आहे. आणखी एक विकेट भारतच्या खात्यावरती जरूर जोडली जाईल आणि धावपळक मात्र तिथे स्थिरावलाय, जाऊन पोहोचलेलं आहे ते अद्यापपर्यंत 21 या आकड्यावरती. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहे इनिंगचे. पीयूजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पीयूजी पाटील त्यांचं बरं आहे, सेकंड झाली, नाईट झाली. आता गुड मॉर्निंग कॅमेरामन. दादा तुझ्या वडिलांचं नाव काय रे बाळा? हा नाही माहित तुला? अरे बापरे. आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावपळकावरती पाहायला मिळतोय. छोटा पॅकेट तुझे व्हिडिओ व्हायरल झाले, काळजी करू नको तू. इथे एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकली, जाऊन पोचले ते अद्यापपर्यंत 23 आकड्यावरती. अजून या षटकाचा विचार करायला गेला तर 2 बॉल शिल्लक आहेत. खंडू सर, आता सध्या मैदानात तुम्हाला जावईगिरी दाखवावीच लागेल. सांगितलेलं बरं. संदीप गायकवाडांनी आज आमच्या नात्याची सुरुवात केली होती म्हणून सांगतोय. दादा याला कोण मला देतंय का ते बघा. याला कोण देतंय का बघा मला. अरे सुपर रनिंग आहे त्याची. जाऊया मॅच कडे. कॅच फार चांगले टिपले, खरं म्हणायला गेलं तर कॅच ऑफ नाईट. खंडूच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय. नाही, सगळ्यांना विनंती आहे कोणी मैदानात एंटर करणार नाही. मी दोन्ही टीमला वक्तव्य करतोय, तुमचा विजय, टीमचा विजय पराभवात बदलायला वेळ लागणार नाही आणि पॅनल्टीज असणार. आणि पॅनल्टीचा एकच रूल, विजयी झाला तरी पराभूत. अनुक लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. टोटल पोहोचले आहे 23 या आकड्यावरती. काय स्पेल हातलला यार शेवटच्या क्षणाला. भारत या गोलंदाजाने वाईड आला, विकेट आल्यात, सातत्यपूर्ण पाहायला गेलं तर 4 विकेट नोंदवल्या त्याने.
संतोषदादा मुने यांचे ते सुपुत्र आहेत. संतोषदादा मुने जर तुम्ही लाईव्ह पाहत असाल आणि लाईव्ह बघत असाल तरी व्हिडिओ व्हायरल झाले ती पाहून घ्या. दादा उद्या तुम्हाला आकडा सांगेल याची व्हिडिओ कोणी कोणी पाहिली ती. आज मी डॅडींची व्हिडिओ सांगितली, जवळजवळ 2500 लोकांनी तिला पाहिलं. डॅडींच्या व्हिडिओला रॉयल एंट्री. तेवीस धावा धावपळकावरती लागल्यात. विजयासाठी 24 धावा संख्येची गरज आहे. 18 बॉल 24 ची गरज. चला स्पीडअप करा आता. अरे चला या इनिंगला 25 मिनिटे झाली. रमेश दादा भोईर, हा पिंपलोलीकर आहेत. तुम्ही मान्यवर आहेत, तुम्ही व्यासपीठावरती या. हा वाकसकरांना तुमची चिंता लागलेली आहे. तुम्ही तिथून जंप नका करू, तुम्ही डायरेक्ट स्टेजवरती या. हा तेच आहे, मी तेच म्हटलं नाही. वाकसकरांचं तुमच्यावरचं प्रेम आहे रमेश दादा. तुम्ही डायरेक्ट इकडे या. तिथून उडी मारली तर मला त्रास होईल. दादा तुम्ही ज्या नावाने ओळखला जातात त्या नावाने तर ती व्यक्ती अशी शिरणारच नाही बाहेर. तुमची व्हिडिओ सुद्धा व्हायरल होईल. हे केटीसी वाले कोपऱ्या कोपऱ्यातलं पण छायाचित्रण करतात. जाऊया मॅचकडे. अर्थात त्याचा रुपेश गोलंदाजी मार्कवर. बॅट्समन आहेत बहुतांशी अजय आणि त्याच्या समवेत सोमनाथ. समोर आहे स्ट्रायकरवरती सोमनाथ, नॉन स्ट्रायकर एंडवरती अजय. पाहूया 24 धावा होणार की नाहीत याचं उत्तर आता मात्र काही क्षणातच समजेल. 18 बॉल 24 ची गरज. पहिला बॉल. उत्तम दर्जाची गोलंदाजी. हे असे बॉल जर आले तर एक वरचष्मा स्वर्गीय सुनील 11 बीड टीमच्या मैदानात पाहायला मिळेल. परंतु एकातून मोठा फटका या सामन्यातली कलाटणी अर्थातच स्वर्गीय नवनाथ 11 पिंपलोली टीमला देताना दिसेल. गॅप सिलेक्शन सुंदर फटका आहे. मी नुकताच वर्णन केलं. एकात मोठा फटका पिंपलोली टीमला या सामन्यामधला युटर्न देण्यासाठी भाग पाडेल आणि इथे आला चौकार सोमनाथच्या बॅटमधून. गॅप सिलेक्शन फार चांगलं पाहायला मिळालं. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा विचार करायला गेला तर यावेळी मात्र या धावा पाहायला मिळत आहेत. एक धाव धावपळकावरती वाढली जाईल. टोटल आपण पाहतोय 5 आकड्यावरती. कळत नाहीये मला. संदीप गायकवाड यांची जागा फिक्स आहे. अनुक काय चर्चासत्र रंगवत आहे. बरे ब्लॅक अँड व्हाईट आहेत, नाही तर लोकांना वाटलं ते संदीप गायकवाड पण काय फिल्डिंग करतायत.
गोलंदाज रुपेश पुन्हा एकदा तयार. हवाई हल्ला, बॉल थांबत नाहीये, बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. इट इज बिग 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 बिग. सोमनाथ ब्रांडेड सिक्सर. चांगला बॉल. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. चौकार षटकार 11 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे 4 धावा येतील. या 4 धावा येतील. 4 धावेच्या मदतीने पहिलं षटक संपलंय. टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 15 या आकड्यावरती. पंधरा धावा धावफलकावरती. विजयासाठी 12 बॉल आणि 9ची आवश्यकता. दोन्ही टीमला एक विनंती. आता त्या खेळपट्टीवरती कुणी नाचणार नाही, परंतु तुम्ही मैदानातच पहिली गोष्ट एंटर करू नका. केली तरी क्वालिफाय झाल्याच्या नंतर मात्र जरा क्रीज सोडून नाचायचं आहे. तुम्हाला डीजे पाहिजे तर लावला जाईल. चांगला बॉल. पुन्हा एकदा मॅचला यू टर्न देण्याची परिस्थिती. आता इथे चला ऑफिशियलने घेतला रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सिच्युएशन फार महत्वाची असते बॅटरची, आणि गोलंदाज कोणत्या क्षणापासून गोलंदाजी करतो हे फार इम्पॉर्टंट आहे. हे जाणणं गरजेचं आहे. जागा बनवली आहे, फटका जरूर केला आहे. इथे येतील 2 धावा. नऊ बॉल शिल्लक आहेत. किती? माफी असावी. 10 बॉल 7ची गरज आहे. 9 धावांची गरज होती, आल्या 2. दादा तुमच्याकडेच ठेवा पैसे, आणि नंतर सामना संपल्यानंतर द्या. नाही माझ्याकडे देऊच नका. हा डोक्याला तापच नाही मी ठेवत.
दीपक शेट कालन यांच्याकडून पिंपलोली टीम जिंकली तर 1001 रुपया. गायकवाड मैदानात आहेत. हा डॉट बॉल. चांगला फटका यावेळी. शॉर्ट थर्डमॅनचा प्लेयर मात्र इथे चांगली कामगिरी करतोय. एक धाव जरूर वाचवली. 17 धावा धावफलकावरती. अठरा धावा धावफलकावरती लागल्यात. जाऊया मॅचकडे. आणखी या षटकातील 2 बॉल शिल्लक आहेत. हवाई हल्ला चढवलाय. इथे जेल ड्रॉप झालाय आणि या येतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली 20 या आकड्यावरती. किती फटका सजवलाय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीसाठी प्रयत्न आणि इथे आलाय चौकार. मॅन ऑफ द मॅच ठरला यावेळी भारत ठरला या सामन्याचा हिरो. मॅन ऑफ द मॅच भारत. अगदी 4 विकेट त्याच्या गोलंदाजीवरती आल्यात. शेवटचं षटक निर्णायक ठरलंय. 4 धावा त्याने खर्च केल्यात आणि भारत ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि या ठिकाणी आजच्या रजनीतल्या मॅचेस संपल्या असं जाहीर करतो. भारत मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. आणि या डीजे कमान प्ले. कमान डीजे.